माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आता अधिक महिना सुरू होत आहे, म्हणजेच धोंड्याचा महिना सुरू होणार आहे। 17 मे 2026 ते 15 जून 2026 पर्यंत हा अधिक महिना असणार आहे। आपल्याला या अधिक महिन्यामध्ये खूप सारी सेवा करायची आहे। भगवान विष्णूंची, महादेवांची आपल्याला खूप जास्त आराधना करायची आहे। कारण बघा, माणसाच्या खूप इच्छा असतात, त्या काही केल्या पूर्ण होत नाहीत। पण या अधिक मासामध्ये जर तुम्ही या सेवा कराल तर तुमची कुठलीही मनोकामना जी आहे ती पूर्णत्वाला जाणार म्हणजे जाणार। फक्त जी सेवा तुम्ही करत आहात ती पूर्ण भक्तिभावाने, श्रद्धेने आपण केली पाहिजे। आपण जी उपासना करत आहोत त्याच्यावरती आपण श्रद्धा ठेवली पाहिजे, तरच आपल्या या मनोकामना पूर्ण होतात। तर आता अधिक मास आहे, त्यामुळे आपल्याला भरपूर साऱ्या उपासना तर करायच्या आहेत, सेवा करायची आहे। पण त्यापूर्वी आपल्या घरामध्ये या काही गोष्टी असणं खूप महत्त्वाचं आहे। कारण या गोष्टी ज्या आहे, ज्या मी तुम्हाला सांगणार आहे, त्या घरामध्ये फक्त आणल्याने किंवा त्यांचं अस्तित्व आपल्या घरामध्ये असल्याने देखील आपल्या घरामध्ये खूप फरक पडतो। त्यामुळे या काही वस्तू ज्या मी सांगणार आहेत त्या तुमच्याकडे असतील तर खूप चांगलं आहे, खूप छान आहे। पण जर नसतील तर या आधीच तुम्ही या वस्तू ज्या आहेत त्या घरी आणून ठेवा आणि जास्तीत जास्त सेवा या अधिक महिन्यामध्ये आपल्याला करायची आहे। लगेचच तुम्हाला सांगते या वस्तू कोणत्या आहेत। आता बघा, हा अधिक मास आहे आणि अधिक मास जो असतो तो समर्पित असतो भगवान विष्णूंना। त्यामुळे जेवढी सेवा तुम्ही भगवान विष्णूंची या अधिक महिन्यामध्ये कराल तितकेच तुम्हाला धन, ऐश्वर्य, लक्ष्मी यांची प्राप्ती होत जाणार आहे। कारण भगवान विष्णूंची जिथे उपासना केली जाते तिथे माता लक्ष्मी नेहमी आणि नेहमी वास करते। त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा करायला अजिबात देखील विसरायचं नाही। आता पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे लक्ष्मी नारायणांचा फोटो, म्हणजेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो जर तुमच्याकडे नसेल तर तो अवश्य अधिक महिना सुरू होण्याच्या आधी किंवा अधिक महिन्यामध्ये तुम्ही घेऊन या। किंवा मग जर तुमच्याकडे सत्यनारायण भगवानांचा फोटो असेल तरीही चालेल, किंवा तुमच्याकडे फक्त विष्णूंचा फोटो असेल तरीही चालेल। पण कोणताच जर फोटो तुमच्याकडे नसेल तर अवश्य तुम्ही भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा एक फोटो आणायला विसरू नका। कारण आपल्याला या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची विशेष करून सेवा करायची आहे। त्यामुळे त्यांचा फोटो आपल्या घरामध्ये असणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे। आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे तुळशी माळ। बघा, तुळशी माळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अवश्य ही माळ घेऊन या, म्हणजे तुम्हाला यावरती भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा, विष्णू गायत्री मंत्राचा जप करायला खूप सोपं जाईल। आणि ही माळ आणल्यानंतर विधिवत त्याची पूजा करून नंतर तुम्ही त्याच्यावरती जप करू शकता। पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ। बघा, कमळगट्ट्याची माळ म्हणजे कमळाच्या बियांपासून तयार केलेली माळ। आता माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना कमळाचं फूल अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे ज्या घरामध्ये या कमळाचं वास्तव्य आहे तिथे भगवान विष्णू, माता लक्ष्मी नेहमीच वास करतात। त्यामुळे कमळगट्ट्याची माळ जर तुमच्याकडे नसेल तर अवश्य तुम्ही या अधिक महिन्यामध्ये ही माळ घेऊन या आणि त्यावरती आपल्याला भगवान विष्णूंचा जप करायचा आहे। या कमळगट्टेच्या माळेवरती तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता, किंवा विष्णू गायत्री मंत्राचा, लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप देखील करू शकता। अत्यंत उच्च कोटीची सेवा भगवान विष्णूंसाठीची ही मानली जाते। त्यामुळे अवश्य तुम्ही कमळगट्ट्याची माळ घेऊन या। कुठल्याही धार्मिक दुकानांमध्ये या सर्व गोष्टी मिळतील, किंवा मग स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये तुम्हाला या वस्तू ज्या आहेत त्या खूप आरामशीर मिळून जातील। तुम्ही अवश्य यामधल्या जमतील तेवढ्या तरी वस्तू घेण्याचा प्रयत्न करा आणि होईल तेवढी उपासना अवश्य करा। लगेचच वळूयात पुढच्या वस्तूकडे। या पुढची वस्तू आहे ते म्हणजे श्रीयंत्र। बघा, श्रीयंत्र घरामध्ये
असल्याचे खूप फायदे असतात। जेव्हा तुम्ही श्रीयंत्र घरामध्ये पूजता तेव्हा तुमच्या घरामध्ये धनाची कधीच कमतरता भासत नाही, अन्नधान्याची कमतरता भासत नाही। कारण श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मीचं आसन आहे आणि ज्या घरामध्ये हे आसन असतं तिथे भगवान विष्णू माता लक्ष्मी नेहमी वास करतात आणि हे आपल्याला घेऊन यायचं आहे श्रीयंत्र। कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये ते मिळेल किंवा मग तुम्ही स्वामींच्या केंद्रामधून ते घेऊन येऊ शकता। हे आणल्यानंतर या श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे, कारण असं कुंकुमार्चन जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपल्या सौभाग्यामध्ये तर वाढ होतेच, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, लक्ष्मी अखंड वास करते। त्यामुळे श्रीयंत्र आवर्जून तुम्ही या अधिक महिन्याच्या आधी किंवा या अधिक महिन्यामध्ये अवश्य आणा। आता पुढची वस्तू आहे श्री व्यंकटेश स्तोत्र। हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये आरामशीर मिळून जाईल। अतिशय छान पुस्तक आहे, तुम्ही अवश्य हे घ्यायचं आहे आणि याची आपल्याला सेवा करायची आहे। हे जे व्यंकटेश स्तोत्र आहे त्याचं तुम्हाला पठण अधिक मासामध्ये करायचं, कारण तुमची कुठलीही इच्छा असू देत, मग ते धन मिळवण्यासाठी असेल किंवा नोकरीसाठी असेल किंवा मग कौटुंबिक समस्या असेल, कुठलीही इच्छा असू देत, या व्यंकटेश स्तोत्राच्या पठणाने ती अवश्य आणि अवश्य पूर्ण होते। आणि ज्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं जातं त्या घरामध्ये कधीच कटकटी, भांडणं, वाद विवाद हे होत नाहीत आणि सुख, समाधान, शांती आपल्या घरामध्ये नांदते। पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे विष्णू सहस्त्रनामावली। हे एक पुस्तक मिळतं, त्यामध्ये भगवान विष्णूंची 1000 नावं दिलेली आहेत आणि याचं पठण आपल्याला अधिक मासामध्ये न विसरता करायचं आहे। त्यामुळे हे पुस्तक देखील तुम्ही आणायचं आहे आणि याची उपासना आणि सेवा देखील तुम्हाला करायची आहे। आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे शिवलीलामृत। हा ग्रंथ जर तुमच्याकडे नसेल तर तो अवश्य तुम्ही घेऊन या अधिक मास सुरू होण्याच्या आधी, आणि या शिवलीलामृताचं पठण देखील आपल्याला या अधिक मासामध्ये करायचं आहे। त्याचबरोबर शिवस्तुती नावाचं एक पुस्तक मिळतं, ते देखील तुम्ही आणायचं आहे, त्याचं देखील पठण तुम्हाला करायचं आहे। शिवलीलामृत पूर्ण वाचणं शक्य नसेल तर शिवलीलामृतामधला 11वा अध्याय तुम्ही अवश्य या अधिक मासामध्ये वाचायचं आहे, त्याचं पठण तुम्हाला अवश्य करायचं आहे। तुम्ही म्हणाल एवढा आम्हाला वेळ नसतो, पण देवाची सेवा करायला जर तुम्ही वेळ काढला तर अवश्य तुम्हाला यातून वेळ मिळेल। अगदी मी म्हणते रोज करू नका, पण आठवड्यातला 1 दिवस तुम्ही देऊच शकता या सेवा करण्यासाठी। तर या काही वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या आपल्याला उपासना करण्यासाठी लागणार आहेत। तर अवश्य यातील मिळतील तेवढ्या तरी वस्तू तुम्ही घेऊन या, अवश्य तुम्हाला त्याचा फायदा मिळेल, तुम्हाला उपासना करताना खूप आणि खूप छान वाटेल। तर या वस्तू तुम्ही अवश्य घरी आणा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना पटपट शेअर करा, म्हणजे त्यांना देखील या वस्तू कोणत्या आहेत, काय आणायचं आहे अधिक महिन्याच्या आधी हे कळेल आणि त्या देखील या वस्तू आणू शकतील आणि उपासना करू शकतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।